मी भाऊ हा तर पुन्हा एकदा जोक पुन्हा रिपीट बघा कसं आहे. एक मस्तपैकी मचमचीत ब्रिज आहे त्याच्यावर ना एक बाप्या चाललाय 22 वर्षाचा बाप्या चाललाय. मागून एक भरधाव वेगाचा ट्रक तो बाप्याच्या बाजूने जातो आणि त्याची गर्लफ्रेंड जागेवर मरते. सांगा हे उत्तर होतं तुम्हाला एक्सेप्ट करणं आहे कारण हे माझा प्रश्न आहे आणि मीच उत्तर देणार. कळलं ना. हा इज्जत द्या. आता तर कार 98 पहिला गेम आपलाच आहे 100%. वल्लभ हिरवे वल्लभ हिरवागार ग बाई माझा वल्लभ हिरवागार तुझे याद न मेरी आई. नाही तुला आठवण नाही माझी आली आता सोनाला काय सांगू. हृदय रडतय न डोले भरून आले. गणेश सांगेवर 20. हृदय रडतय न डोले भरून आले कोणाला काय सांगू. नवनीत गेमिंग तुझ्या नावाचं विष पियाची इच्छा आली मला तर कच करू. अरे चल गहरानी पिओ पाणी फिरूया पागरा संग. अरे गार गार वाऱ्यात आगेच कडवा काय रे घामाच्या धाऱ्यात. अच्छा रामाच्या पाऱ्यात घर घर वाऱ्यात. अच्छा रामाच्या पाऱ्यात घर घर वाड्यात अंगाला भिडू दे अंग जेव्हा तुझं दिमाग अंग माझा करनू इज्जत आहे. अगं वे करणू चक्क 10 वाजून 14 मिनिटांनी प्रस्थान केलंय त्यांनी. टाळ्या इज्जत आहे आईच्या गावात पंढरपूर. इज्जत रे. दादा कोंडकेंची आठवण काढली. दादा कोंडकेंची आता करणू आलाय ना तू. बरं आता तू आलाय तर तुला आणि आपल्या चॅटला मी एक कोडं विचारतोय. ठीक आहे. एक मोठा ब्रिज आहे बरोबर. बऱ्याच लोकांना त्या ब्रिज बद्दल माहिती आहे पण एक मोठा ब्रिज आहे. त्या ब्रिज वरनं एक पोरगा ज्याचं वय साधारण 22-23 असेल तो असा चालत चाललाय. अचानक मागून एक स्पीडला भरधाव ट्रक येतो भावा. ठीक आहे. ट्रक त्या पोराच्या बाजूने निघून जातो आणि त्या पोराची गर्लफ्रेंड आहे ना जागेवर मरते. सांगा का कारण की तो ड्रायव्हर भावा ब्रिज वर यायच्या आधी पाजलेला असतो तो वाद तिथं आल्यावर पूर्ण होतो आणि ती पोरगी मरते भावा मागच्या मागे कारण का पोराने हेल्मेट घातलेलं असतं. एक्सक्यूज मी आन्सर चुकीचं आहे करण शेठ कारण तो पोरगा एकटा चाललेला आहे. तुम्ही विसरला गर्लफ्रेंड त्याच्यासोबत नाहीये. कसं काय विसरला तुम्ही. असं कसं करू शकता तुम्ही. पण मी काय बोलतो बाय चान्स तो पोरगा छकडी असू शकतो. नाही असं नाहीये भावा. लव्ह फ्रॉम पुणे शाउट आउट एमी शाउट आउट टू एमी भाऊ. हा तर पुन्हा एकदा जोक पुन्हा रिपीट बघा कसं आहे. एक मस्तपैकी मचमचीत ब्रिज आहे त्याच्यावर ना एक बाप्या चाललाय 22 वर्षाचा बाप्या चाललाय. मागून एक भरधाव वेगाचा ट्रक तो बाप्याच्या बाजूने जातो आणि त्याची गर्लफ्रेंड जागेवर मरते. सांगा का. विचार करा मी वाचतोय कमेंट वाचतोय आता. सांगा मला तुझी स्ट्रीम बघायला लागल्यावर बायको डोकं खाते. अरे वहिनींना सांग बघा स्ट्रीम त्या पण वेड्या होऊन जातील. स्वयंपाक विसरून स्ट्रीम बघायला लागतील. बायकोला सांगा आता ते बघा ब्रिज वर गेल्यावर ट्रक नुसतं बाजूने गेल्या तर मरते गर्लफ्रेंड. तू पण विचार कर भावा. मी तर निघालोच जमाय. हा तर थांबा मी सांगतो हे भावा. बँगलोरला ये. नाही हे आन्सर नाहीये भाऊ. हे आन्सर नाहीये. पंढरपूरला कधी येणार हे पण आन्सर नाहीये. क्विज इन हिंदी प्लीज. ओके हिंदीमध्ये पण एकदा क्विज सांगतो. हिंदीमध्ये पण अभिषेक बॉयकर थैंक यू फॉर ज्वाइनिंग खंडूगोपचा सोसाइटी. क्विज हिंदी में एक बड़ा सा सड़ताड़ ब्रिज है उसमें से एक जवान लौंडा चल के जा रहा है. उसकी उम्र है तकरीबन 22-30. ठीक है. उसके पीछे से एक बहुत ही तेजी से ट्रक जाता है ढुस करके और उस बंदे की गर्लफ्रेंड ऑन दी स्पॉट ठार मर जाती है. बताइए कैसे. अगं माझा कारण गणेश थैंक यू 40 ब्रो. बोला तिला जुलाब झालेले असतात. नाही चुकीचं आहे. हॉस्पिटलमध्ये असते ती. नाही चुकीचं आहे. मला खरं उत्तर माहितीये पण सीन काय खरं उत्तर चांगलं स्पॉइल होईल नाही. जरा पहिला ऐकू तर पोरांचे. एक मिनिट पहिला कोणीतरी घरचा साफ करून यावं. रोशन चौधरी थँक्यू फॉर 30 रुपये चौधरी भाऊ. हा गणेश माटावकर थँक्यू 40 भाऊ. उत्तर द्या रे. आयसीयू मध्ये असते ती. नाही आयसीयू मध्ये नाही. एकदम तरणी ताठी असते. सांगा. हार्ट अटॅक येतो तिला.
अच्छा अरे पण नाही त्याच्याबरोबर चुकीचं आहे. girlfriend आहेच नाही श्रीमान, तू बोललाच नाही. काय त्याच्याबरोबर गर्लफ्रेंड आहे कुठे, तू बोलतो एकटाच माणूस चाललाय. हा पण तरी पण गर्लफ्रेंड मरते ना, विषय तो मेन महत्वाचा विषय. कसा मारते हा बघ, ती पाणी तो भरत माणूस असते बाथरूम चाललेला असतो ब्रिजवर ना, हा आणि तो ट्रकवाला त्याच्या त्या गर्लफ्रेंडला पळून घेत जात असतो हा. आणि ती त्याला बघून लपते. तर ती सांगते अरे लपतो, हा माझा जुना बॉयफ्रेंड आहे भावा. तर ट्रकवाल्याला राग येतो आणि तिच्या रक्त लाच मारतो. कुठे मारतो माहिती नाही, ती खाली आणि ती मरते भावा. नाही कन्नू उत्तर खूप छान होतं, पण हे ही उत्तर नाहीये, हे ही उत्तर नाहीये मग ती भावना. पोरीची आई असेल, तुझा गैरसमज झाला असेल का ती पोरगी आहे स्वतः, त्याची आई मेली असणार बाबा पोरीची. नाही 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 ती स्वतः पोरगी मरते, खलास खलास होते. दर्पण भाई थँक्यू 40 रुपये. भाई एक गाणं एकविरा आईचे 2 लाईन. अरे नक्की नक्की दर्पण थांब जरा थोड्या टाइम, इकडे मॅटर मोठा चाललाय. हे मोठं आहे जरा. कारण तिच्या बापरे हे नाही वाचू शकत मी. त्याचंच उत्तर बरोबर आहे. मी बरोबर ऐका काय विषय नाही, मी तुम्हाला सांगतो बघा. ब्रिज आहे, ब्रिजवरनं माणूस चाललेला आहे, ठीक आहे. आणि तो ट्रक ड्रायव्हर जो आहे, तो ट्रक ड्रायव्हर त्याच्या बाजूने जेव्हा कट मारतो, ठीक आहे, कट मारल्या मारल्या ट्रक ड्रायव्हरला वाटतं पोरगा उडला, आणि त्याची जी गर्लफ्रेंड असते ती ट्रक ड्रायव्हरची मुलगी, आणि त्यांना हे रिश्ता कबूल असतो. ट्रक ड्रायव्हर फोन करतो, अगं मी तुझ्या मुलालाच उडवला. ती बोलते आता का बाया, खच डायरेक्ट अटॅक ऑन दी स्पॉट, तिकडेच मरते. हे सगळं अरे, डिटेल मध्ये. पण ऐक ना भावा, त्याच्या आईला फोन केला का त्या पोरीला? पोरीला. मग तिचा पोरगा तो नवरा. श्रीमान, अरे आन्सर क्या, अमिताभ बच्चन कोणसा बैठे तू? अरे बाबा, अरे बाबा थांब थांब थांब, पुन्हा एकदा सांगतो. शुभम थँक्यू 20 रुपये. बघ कसं आहे, ब्रिज आहे, ब्रिज वरनं भरधाव ट्रक जात असतो, आणि तो जो पोरगा जात असतो ना ब्रिज वरनं, त्याला ते ट्रक ड्रायव्हर काका मारतात. कट त्या ट्रक ड्रायव्हरला वाटतं हा पोरगा उडला, पण त्या ट्रक ड्रायव्हरला कळतं की हा पोरगा माझ्या मुलीचा बॉयफ्रेंड. मग तो कॉल करतो मुलीला, हॅलो कुमारी गेला ग, लस आपल्याच ट्रकने उडला. मग ती घाबरते, आता का बया, आणि डायरेक्ट ठार ऑन दी स्पॉट ठार. दुःखद घटना झाली. मसाला एकदम ओके. सही जवाब, 7 करोड जीत गए आप. हा ना, हे उत्तर होतं, तुम्हाला एक्सेप्ट करणं आहे, कारण हे माझा प्रश्न आहे आणि मीच उत्तर देणार, कळलं ना. हा इज्जत द्या. ऑफिशियल थँक्यू फॉर 20 रुपये. स्मिथ थँक्यू फॉर 20 रुपये. पेटीएम शशांक थँक्यू फॉर 20. शुभम चन्ने चन्ने भाऊ थँक्यू सो मच फॉर 20 रुपये. इंटरनेटचे सर्व पुन्हा आलेले आहेत, इज्जत तर द्या. कुठे आले आले फायनली. आले. पेरनू शेठ नमस्कार. सुन ना हा भाई, हाँ. तेरे बहुत लोग ना बार्डी मराठी. आता तुझे लोक लय विचित्र आले बाबा, मला ना इरिटेट करायला लागले रे तू. अरे श्रीमंतचा नेटचा काय प्रॉब्लेम झाला का? अरे बाबा हो, ते इलेक्ट्रिक वस्तू तिकडे माझ्या हातात आहे. अरे श्रीमंतचं नेट गेलं. अरे हो लेका, माझं पण गेलं. अरे करंदा श्रीमंतची ते लाईट गेली का? माझं एबीसीबी ला बाप मेन ऑफिसर ना आहे, एवढं मला माहित नाही. हे इथे हे ते काय म्हणतात त्याला, ते ड्रॉप आहे. आणि एनिमी पण दादा तुला एवढं सगळं कळतंय तरी तू मीटअप ठेवत नाही. अरे मीटअपचा काय संबंध, मला कळतंय काय त्याचा आणि मीटअपचा काय संबंध, कुठली गोष्ट कुठे करताय. मी विचारणार माझ्याची मीटअप करा भावांनो, या सर्व रूमला बसलो या. हा. तर द्या काय टाईप मध्ये करणं. मग श्रीमंताचं नेट गेलं का? अहो काय झालं काकी, वायरचा काहीतरी इश्यू झालाय वाटतं. दुसरा. एटेक्स घ्या इथे एटेक्स टाकलाय. नेट आपलं लाईट गेली काय? अहो काय तिच्या आईला बोलणार, ती वीज वाटतं ट्रान्सफॉर्मर पडली हो काकी. गेला असेल दादा, गेला असेल. हा, बोल. दुसरा प्रश्न घ्या. एक गाडी, 2 गाड्या, 3 गाड्या. कुठे हे डिवाइस तू म्यूट हो बाबा, बोल नको परत काय. अरे गाड्या 3 गाड्या कुठे, ते तर दाखव. 160. चल 160 ला. आली का? हा? श्रीमंत भाऊची स्क्रीन ऑफ कशी काय केली करून भाऊ? अरे काय झालं माहितीये का भावा, मला टाइमपास नव्हता ना, मी वायर काढून खेळून बघत होतो लाईट येतात का नाही, मीडियाचे लिंक येते का नाही. गाडीवालाच ना.
अय गो काय वाचतोय तो गेला. मीच पाहिजे रे त्याला एम घ्यायला. गेला शेवटी मेन तो मेन. अरे नाही मी त्याला हेडशॉट दिलेला तो त्या ह्याच्यात पडला. डपलीवाले होता लहानपणी माहितीये तुला. डपली का डबलीवाला होतो. हा वा कडक. आणि मी टाचा वाजवायचो. एवढे पैसे कमवायचो ना त्या टायमाला काय सांगू तुला. आणि नाचायला कोण नोबिता. नाही नाचाला चेतन ते त्याचं पोट हालायचं तेव्हा पब्लिक पैसे फेकायचे आमच्यावर. कारण ते पोटच त्या वेणी असं गोल असं हालायचं डुब्बू डुब्बू. आणि त्याचं पोट बघूनच जेलीवाल्यानी ते जेलीची कंपनी खोलली हो का. तेव्हा जेलीचा ऍक्च्युली निर्माण नव्हता झाला. चेतन भाऊंचा पोटाचा आकार अतिशय सुंदर असा गोलाकार बघून लोक इन्स्पायर झाली की असं काहीतरी पदार्थ बनवू जी लोक या माणसाला नाचताना बघून खुश होत आहेत ती त्या जेलीला बघताना पण खुश होतील. आणि अशा तऱ्हेने जेलीचा उगम झाला आणि चेतन भाऊ फेमस झाले. पण जेली खूप जास्त फेमस झाली आणि चेतन भाऊंचं पोट तिकडेच राहिलं. थांब डेविल जरा मला करंट काहीतरी देतो मी आलो जाऊन. ऐक ना मला फाईटच्या गोळ्या दे ना. फोरेक्स पाहिजे का कोणाला गाडीच्या खाली. सर्वान विकणं मागितलीस ते फाईटच्या अरे गोळ्या माझ्याकडे मागितलेल्या. 100 आहेत भावा. परीक्षित खाडेकर थँक्यू 40 रुपये. एक गुगल पे 200 पर्यंत मी इज्जतच गेली. अरे सॉरी परीक्षित भाऊ